नमस्कार मित्रांनो, "तूही रे माझा मितवा" मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी पोलिसांना शलाकाताईविषयी माहिती देत असताना म्हणते, की शलाकाताईंचा तसा मला मेसेज आला होता, की आता त्यांच्या नवऱ्यासोबतचं त्यांचं भांडण मिटलं आहे आणि तो आणि त्यांचा नवरा दोघंजणही आता सुखाने नांदत आहेत, असा त्यांचा मला मेसेज आला होता. तेव्हा मग पोलीस म्हणतात, की "तुम्ही तो मेसेज मला दाखवू शकता का?" तेव्हा ती म्हणते, की "हो, आहे. माझ्या मोबाईलमध्ये तो मेसेज आता आहे." तेव्हा ईश्वरी पोलिसांना तो मेसेज दाखवते आणि पोलीस तो मेसेज वाचतात. आणि त्यानंतर मग पोलीस म्हणतात, की हा जो मेसेज केला आहे, हा त्यांनी केला आहे, की आणखी कोणी? हे एक वेगळंच रहस्य आहे. कारण की जर त्यांनी तुम्हाला मेसेज केला, तर मग कॉल केला नाही, असा प्रश्न देखील उद्भवतो. आणि नंतर मग ईश्वरीला पोलीस म्हणतात, की आपण एक काम करूया. तुम्ही मला जर काही याविषयी आणखी माहिती हवी असेल, तर ती प्लीज कळवाल ना? तेव्हा ईश्वरी हो, असं म्हणते. नंतर मग इन्स्पेक्टर म्हणतात, की "अर्णव सर, थँक यू सो मच तुमच्या कॉपरेशनबद्दल. पण जर काही गरज लागली तर मग नक्कीच तुम्हाला विचारेन." तेव्हा मग पोलीस निघून जातात. ईश्वरी अजूनही धक्क्यामध्येच असते. तोच विचार ती करत असते. मामा ईश्वरीकडे बघून म्हणतो, की "ईश्वरी, आम्हाला लक्षात येतंय, की हा सगळा धक्का तुझ्यासाठी पचवणं खूप कठीण आहे. त्या ज्या कोण शलाकाताई होत्या, त्या तुझ्या अगदी जवळच्या होत्या आणि त्यांच्या बाबतीत हे असं घडलं. त्यामुळे तुला खूप वाईट वाटू शकतं, हे तर निश्चित आहे. त्यामुळे प्लीज असं त्रास करून घेऊ नको स्वतःला आणि या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पड. कारण की याचा जर तू विचार करत राहिलीस, तर तुला त्याचा त्रास होईल. त्यामुळे प्लीज तू जरा आराम कर आणि या गोष्टीचा जास्त विचार करू नको." आणि असं म्हटल्याबरोबर ईश्वरी आता तिथून निघून जाते. कारण तिलाही या गोष्टीचं खूप वाईट वाटलेलं असतं. नंतर मामा हा अर्णवला म्हणतो, की "अरे, ईश्वरीबरोबर जरा थांब. तिला त्रास होत असेल या सगळ्याचा. हे ऐकून तिला धक्का बसला असेल, त्यामुळे प्लीज तू तिच्याबरोबर जरा जा." असं मामा आता सांगतो. अर्णव पण "हो मामा" असं बोलून तिथून निघून जातो. ईश्वरी तिच्या खोलीमध्ये येऊन बसते आणि तिला सारखं-सारखं आठवत राहतं. अर्णवने जेव्हा तिला सांगितलेलं होतं, की एका दहिसर नाक्यावर सुटकेसमध्ये एका हाडांचा सापळा सापडला आहे आणि 30 वर्षाची बेवारस महिला तिचा मृतदेह आढळून आला आणि हो, ती मृतदेह म्हणजेच ते नाव आहे शलाका पाटील यांचं. आता शलाकाताईंचं नाव आल्यामुळे ईश्वरीला खूपच धक्का बसलेला असतो आणि शलाकाताईंचा त्रास हा तिला जाणवत होता. परंतु ती बिचारी अशी अचानक सोडून गेली, त्यामुळे तिला खूप धक्का बसतोय. अर्णव येतो आणि म्हणतो, की "हे घे मिस इंदौर, तुझी अद्रकवाली चाय." ईश्वरी म्हणते, की "अद्रकवाली चाय तुम्ही?" तेव्हा तो म्हणतो, की "नाही, डोंट वरी, मी बनवलेला नाही आहे चहा. मला अनिताताईंनी बनवून दिला. मी फक्त तो तुला आणून दिलाय. त्यामुळे चहा घे आणि रिलॅक्स हो. त्या गोष्टी इतक्या आठवत बसू नको." ईश्वरी म्हणते, की "नाही, सर माझ्या डोक्यातून त्या गोष्टी जातच नाही आहेत. म्हणजे हे सगळं कसं घडलं असेल अचानक? बिचाऱ्या त्या खूप चांगल्या होत्या. हे सगळं त्यांच्या वाटेला यावं याचं मला खरंच खूप दुःख वाटतं. आणि जेव्हा मला शेवटी त्या भेटल्या, तेव्हा खूप त्रासलेल्या पण होत्या. पण त्याला नक्कीच काहीतरी आशेचा किरण होता, की सगळं व्यवस्थित होईल. पण त्या बिचाऱ्याच आता या जगात नाहीयेत. नक्की काय घडलं असेल त्यांच्यासोबत? त्यांना कोणी मारलं असेल? या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात येतात सर. म्हणजे किती काही केलं ना, यातून डायव्हर्ट होण्याचा प्रयत्न केला, तरीही होता येत नाहीये. त्यांचा विचार डोक्यातनं जातच नाही." ईश्वरीला अर्णव म्हणतो, की "माहिती आहे, तुला हे खूप शॉकिंग आहे, पण तरीही मिस इंदौर प्रयत्न कर ह्या सगळ्यातून बाहेर पडण्याचा. आणि पोलीस पण या सगळ्याचे व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन करत आहे. त्यामुळे आपण त्यांना हेल्प करूच आणि नेमकं त्यांना कोणी मारलं त्या व्यक्तीला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, असं आपण बघू." असं ईश्वरीला आता धीर देतो आणि नंतर मग ईश्वरीला तो म्हणतो, की "बरं मिस इंदौर, संध्याकाळी आता घरचे आकाशच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी येणार आहेत ना, त्यामुळे तूही जरा फ्रेश हो, असा चेहरा घेऊन राहू नको. म्हणजे कसं आहे, कोणालाही काही वाटता कामा नये." तेव्हा मग ईश्वरी म्हणते, की "सर, मला तुम्हाला एक विचारायचं होतं." अर्णव म्हणतो, "काय झालं?" "मी पोलीस स्टेशनमध्ये निघालो होतो. इन्स्पेक्टरने बोलवलंय. काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट करायच्या." ईश्वरी म्हणते, की "सर, संध्याकाळी बोलणी करण्यासाठी माझी आई घरी येणार आहे. तर तुम्हाला चालेल ना? कारण तुम्ही आईला या घरात येण्यास बंदी घातली होती." तेव्हा अर्णव म्हणतो, की "काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ते लग्नाची बोलणी करण्यासाठी येणार आहेत ना, त्याच्यामुळे काहीच मला प्रॉब्लेम नाही आहे. आणि तसंही मी कधीही बाकीच्या 2 गोष्टींना एकत्र करत नाही. एक प्रत्येक गोष्ट प्रत्येक प्रायोरिटीवर इम्पॉर्टंट असते, हे मला प्रत्येक वेळेला माहीत आहे. त्यामुळे त्या गोष्टीला मी यात मिक्सअप करण्याची गल्लत अजिबात करणार नाही." असं अर्णव ईश्वरीला सांगतो आणि तिला हे ऐकून खूपच बरं वाटतं.
ईश्वरी मनातच म्हणते की बरं झालं, अर्णव सर या गोष्टीत तरी आपल्या बाबतीत विचार करत आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी ही मोबाईल घेते आणि तेवढ्यातच तिला फोन येतो आत्याचा. "जयू आत्या बोल ना." ईश्वरी बोलते. तेव्हा जयू आत्या म्हणते की "ईश्वरी, अगं परत मी त्या राकेशला आता इथे घुटमळताना पाहिलं. म्हणजे ना मला कळतच नाही आहे, तो नेमकं इथे काय करतोय? त्याचं इथे काय काम असेल? पण नक्कीच ना काहीतरी इश्यू गडबड वाटते मला. इथे आपल्या जुन्या खोलीपाशी तो सारखे घुटमळताना दिसतोय. काहीतरी अडचण नक्कीच आहे." त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की "आत्या, तू काळजी करू नको. तू ना त्याच्यावर लक्ष ठेव. नक्कीच काहीतरी गडबड असणार आहे आणि मी ती शोधून काढल्याशिवाय आता गप्प बसणार नाही." ईश्वरी पण आत्याला सांगते आणि त्यामुळे ईश्वरी म्हणते की "पण हा राजेश तिथे का जात असेल सारखा-सारखा? तिथे त्याचं काय काम असेल? मला नक्की काहीतरी बघितलं पाहिजे." आता ईश्वरी बाकीच्या गोष्टींबद्दल विचार करत असते. ती म्हणते की आता मला असं वाटतंय की नक्की शलाकाताईंच्या प्रकरणाशी त्याचा काही संबंध आहे का? म्हणजे जेव्हापासून शलाकाताईंबद्दल समजलं तेव्हापासून ते जरा असे सैरभैर वागल्यासारखे करतात. म्हणजे शलाकाताई गेल्या त्याच्यामागे या राजेशचा काही हात तर नसेल ना? ती गोष्टीची विचार करायला लागते. ते म्हणते की मला शलाकाताईने सांगितलं होतं की तिच्या नवऱ्याचं नाव राजेश्वर पाटील असं होतं. मग राजेश्वर, राकेश, राजेश ही तिन्ही नावं एकच असू शकतात का? राकेशच राजेश्वर असू शकेल का? आणि जेव्हा मी शलाकाताईंची त्यांची भेट घालण्याचा प्रयत्न करायचे, तेव्हा राकेश कुठलातरी मार्ग काढून तिथून निसटण्याचा प्रयत्न करायचे. आणि तसंही शलाकाताईंची जी केस होती, ती कोर्टात लढण्यासाठी मी राजेशलाच सांगितलं होतं. तेव्हा मग ईश्वरीला सगळं काही आठवायला लागतं. कशाप्रकारे राजेश प्रत्येक वेळेला फसवून भेटण्याचं कारण टाळायचा. तेव्हा मग तिने सांगितलेलं होतं, त्यावेळेला राजेशने तिला सांगितलेलं होतं की "काय झालं आहे? मी ही केस घेतली." तेव्हा मग ईश्वरी म्हणते की "जरा शलाकाताई घरी आल्यात, त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांना भेटायला याल तर खरंच बरं होईल." तेव्हा राजेश मात्र प्रत्येक वेळेला टाळाटाळ करत असे आणि तो म्हणत होता की "अरे, असं काही नाही, मी शांत बसलो. मला माझ्या मित्राचा मेसेज आला म्हणून. पण मला ना आता येता येणार नाही आहे. म्हणजे मला एक महत्त्वाचं काम आहे, त्यासाठी मला तिथे जावं लागतंय. पण त्या शलाकाताईंनी सांगा, तुम्ही काळजी करू नका. नक्कीच त्यांची केस मी व्यवस्थित लढेन." ईश्वरी म्हणते की "हो." म्हणजे प्रत्येक वेळेला मी जेव्हा शलाकाताईंना भेटण्याचं कारण सांगायचे, तेव्हा काही ना काहीतरी कारण काढून तो राकेश प्रत्येक वेळेला नकारच देत असे. त्यामुळे नक्की काय प्रकार असेल, याच्याशी काही संबंध तर नाही आहे ना? याचा अर्थ तो टाळाटाळ करत होता, म्हणजे राकेशच राजेश्वर नसेल कशावरून? आता ईश्वरीला जबरदस्त धक्का बसतो. ती म्हणते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यामुळेच हा राजेश प्रत्येक वेळेला भेटण्याचं टाळतोय. आता मी काय करू? असा विचार डोक्यात तिच्या येत असतो. आणि मग ती म्हणते की राकेशला मी कोर्टाची केस दिली होती, म्हणजेच त्यांची फाईल दिली होती. मग नक्की तिथे काही शोधण्यासाठी वगैरे त्या खोलीत तर तो जात नसेल ना? ईश्वरी म्हणते की नाही, आता काहीतरी मला केलं पाहिजे. जर या सगळ्या प्रकरणाशी राकेशच असेल तर त्याला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. म्हणून मी लवकरच जाऊन याचा शोध घेते, असा ईश्वरी विचार करते. त्यानंतर इथे नमो आता आईजवळ एक डब्बा देते आणि म्हणते की "आई, हा घे डब्बा." तेव्हा सुप्रिया म्हणते की "काय गं, काय ह्यात?" तेव्हा ती म्हणते की "अगं, आपले जे आकाश सर आहेत ना, त्यांना गुलाबजाम फार आवडतात. त्यांच्यासाठी मी खास बनवले होते." तेव्हा मग ती म्हणते की "अच्छा, बरं, बरं झालं बनवलेस." मग नंतर ती म्हणते की "संध्याकाळी आपल्याला लग्नाची बोलणी करायला जायच्यात. पण मला जरा टेन्शनच आलं आहे. त्यांच्या घरच्यांना सगळ्यांना हे मान्य आहे ना?" नाही, म्हणजे आजीशी बोलणं झालं आहे तसं माझं. पण त्या आकाश सरांची आई वगैरे, तेव्हा आई कशा आहेत त्यांच्या? आजी वगैरे बाकीचे सगळे चांगले आहेत मला माहिती आहे. पण त्यांच्या आईशी कधीच माझं भेटणं झालं नाही. त्यावेळेला मग ती म्हणते की "हो आई, अगं काळजी करू नको. त्यांच्या घरातले सगळे चांगले आहेत. शिवाय आकाश सरांची आई, त्या पण चांगल्याच आहेत. त्यामुळे तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे." तेव्हा मग सुप्रिया म्हणते की "बरं ठीक आहे. आपल्याला संध्याकाळी जायचं आहे, पण अजून माझ्या मनाला ना जरा धाकधूक लागून राहिली आहे. बरं जाऊ दे, हरकत नाही. आपण संध्याकाळी वेळेवर निघूया आणि काय होतंय ते बघितलं पाहिजे. चल, आटपायचे खूप कामं आहेत." असं बोलून ती आता बाजूला जाते. ईश्वरी ही तिच्या जुन्या खोलीजवळ येते आणि म्हणते की "आता मला जाऊन काहीही करून या गोष्टीचा शोध घ्यावा लागेल म्हणजे लागेलच." ईश्वरी आता टाळा उघडते आणि घरामध्ये प्रवेश करते. आजूबाजूला राकेश नाही याची खात्री केल्यानंतर ईश्वरी घरात शिरते. ती म्हणते की "हे सगळं काय आहे? म्हणजे या ज्या इथे आसपास वस्तू होत्या, त्या वस्तू काहीच नाही आहेत." आता ईश्वरी जे टेबलचे ड्रॉवर वगैरे असतात ते ओपन करत असते आणि म्हणते की "हे काय?"
सगळ्या वस्तू इथून साफ केल्या आहेत. बेड वगैरे सगळं काही बाजूला करून बघते तर तिथे काहीच नसतं. ईश्वरी म्हणते की हा राकेश खोली सोडून गेल्यानंतर आत्याने सगळी खोली एकदम सपाट करून टाकली आहे. काहीच ठेवलेले नाही आहे. सगळी साफसफाई करून टाकली आहे. ईश्वरी आता सगळं बघायला लागते. कपाट वगैरे उघडू लागते. नक्कीच काहीतरी गडबड असेल आणि ती लवकरच मला शोधली पाहिजे, असं ईश्वरी स्वतःलाच बोलत असते. इथे तर काहीच नाही आहे. मग नक्की कुठे शोधायचं? हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि त्यामुळे ईश्वरी आता सगळं काही व्यवस्थितपणे चेक करत असते. आणि तिला लक्षात येतं की हे कपाट आहे आणि कपाटाच्या वर काहीतरी जागा आहे फळी फळी ठेवल्यासारखं. त्यामुळे ती तिथून खुर्ची घेते आणि वरती चेक करायला जाते. आता वर हात टाकल्यानंतर तिला एक पिशवी हाताला लागते. आता ती पिशवी घेऊन ईश्वरी म्हणते की ही पिशवी कसली असेल? म्हणूनच ती पिशवी आता चेक करायला जाते. तर त्या पिशवीमध्ये काहीतरी सामान असतं. ईश्वरी म्हणते की हे कसलं सामान असेल? म्हणूनच ती खाली उतरून ती पिशवी बघते तर तिला फार धूळ लागलेली असते. ईश्वरी पिशवी झाडून बाजूला ठेवते आणि त्यातली फाईल असते ती बघते. तर ती फाईल ही शलाकाताईंची असते. ईश्वरी म्हणते की ही फाईल तर शलाका पाटील यांची आहे. मग ही इथे या खोलीमध्ये काय करते? तेव्हा मी राकेश सरांना याची म्हणजेच राकेशला ही केस लढायला दिली होती. नक्की या सगळ्याचा या प्रकरणाशी काय संबंध असू शकतो? ईश्वरीला मात्र आता धक्काच बसलेला असतो. काहीतरी गडबड नक्की आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आता ईश्वरी ती पिशवी शोधते आणि त्यामध्ये आतमध्ये जुना फोन असतो. ईश्वरी म्हणते की हा तर बटनवाला फोन आहे आणि हा तर शलाकाताईंचा फोन आहे. असाच फोन त्यांच्याजवळ असायचा. पण हे सगळं या राकेशच्या खोलीमध्ये कसं सापडलंय? म्हणजे माझा संशय खरा ठरला. आता ईश्वरी ती फाईल बघते आणि तो फोन बघते आणि म्हणते की हा फोन तर चालू होत नाही आणि काही करून हा फोन चालू केला पाहिजे. जोवर हा फोन चालू करणार नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टींबद्दल काहीही आपल्याला सापडणार नाही. ईश्वरी म्हणते की याच खोली घेऊन आता मी निघते, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम व्हायचा. तर इथे आता मामा हा वल्लरीला ताकीद देत असतो की लक्षात ठेव, वल्लरी संध्याकाळी आकाशच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी पाहुणे येणार आहेत. त्यामुळे तू प्लीज कसलाही मोडता घालू नको. वल्लरी म्हणते की हे बघा, काही झालं ना तरीही मी एक गोष्ट तुम्हाला नक्कीच सांगते. या लग्नाचा ना माझा काही संबंध नाही आहे आणि हे लग्न मुळात मला मान्यच नाही आहे. त्या मुलीसोबत मी लग्न ठरवू शकत नाही. त्यावेळेला मग लगेचच तो म्हणतो की हे बघ, मला काही सांगू नकोस. किती काही झालं ना तरीही ह्या लग्नाला तुला होकार द्यावा लागेलच. कारण की हे लग्न आता आईने ठरवलं आहे आणि जरा आकाशच्या मनाचा विचार कर. त्याच्या मनाला काय वाटेल याचा जरा विचार कर तू. कारण की किती काही झालं तरीही साखरपुडा झाला आहे त्याचा नम्रताशी आणि त्यामुळे तुला या लग्नाला विरोध करण्याची काहीच गरज नाही आणि त्याच्या मनाच्या विरुद्ध जाऊन काहीच वागायचं नाही. आतापर्यंत जे मी भोगलंय ना ते मी आकाशच्या वाट्याला कधी येऊ देणार नाही, समजलं? जर तुला लग्नाला विरोध करायचाच असेल, नाही होकार द्यायचा आहे, तर मग एक गोष्ट कर. हे लग्न तुझ्या आशीर्वादाशिवाय आणि तुझ्या उपस्थितीशिवाय देखील पार पडू शकतं. ही गोष्ट लक्षात घे. तुला वाटत असेल की या लग्नाला तू मान्यता दिली नाही तर हे होणार नाही, असं आता होणार नाही. लक्षात घे. जर तुला आकाशचा आनंद महत्त्वाचा असेल तर या लग्नाला तू होकार दर्शवशील. समजलं? आत्तापर्यंत तुझं जे सहन केलं ते आता करणार नाही आहे. असं म्हणून मामा निघून जातो. आता वल्लरी म्हणते की यांना कळत कसं नाही आहे, त्या आकाशच्या लग्नाला आणि नम्रताच्या लग्नाला कशी परवानगी देऊ मी? आणि सुप्रिया ती नम्रताची आई बोलणी करण्यासाठी आली तर ती बया मला ओळखेल, हे यांना काही सांगणार आहे मी. सगळी वाट लागून जाईल. त्यामुळे मला या लग्नाला होकार दर्शवताच येणार नाही आहे. मला पुढे जाताच येणार नाही. काही झालं तरी माझं सगळं बाहेर पडेल. पण आता असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून हे लग्न लांबणीवर गेलं पाहिजे. तेव्हा आता ईश्वरी ही अर्णवला सगळ्या गोष्टी दाखवते की सर, मी तिथे जुन्या घरी गेले होते राकेशच्या आणि तिथे मला ती फाईल आणि हा मोबाईल सापडलेला आहे. असं म्हटल्यानंतर आता अर्णव म्हणतो की व्हॉट? हा कोणाचा मोबाईल आहे? हा तर बटनवाला जुना मोबाईल. तेव्हा ईश्वरी म्हणते की हा त्या शलाकाताईंचा फोन होता. अर्णव म्हणतो की तुला कळतं का? तुला एकटीला तिथे जाण्याची काय गरज होती आणि ही रिस्क घेण्याची तुला काय गरज होती? ईश्वरी म्हणते की सर, मी काय करणार होते? तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये होतात आणि मला सगळ्या गोष्टींचा हळूहळू संदर्भ लागला होता की नेमकं हे सगळं काय आहे. त्यामुळे मी हे सगळं करत होते. आणि तुम्हाला सांगते मी सर, या सगळ्याशी राकेशचा संबंध आहे. तो म्हणतो की कसा? नेमकं काय वाटतंय तुला? तेव्हा ईश्वरी आता सगळं सांगायला लागते. अर्णव सर, मला शलाकाताईंनी सांगितलं होतं की त्यांच्या नवऱ्याचं नाव राजेश्वर पाटील असं आहे आणि शलाकाताईंची जी केस होती ती मी त्यांनाच लढण्यासाठी दिली होती
आणि जेव्हा जेव्हा शलाकाताई राकेशला भेटण्यासाठी यायच्या ना, तेव्हा तेव्हा काहीतरी कारण सांगून तो राकेश तिथे यायचाच नाही. त्याचं बाहेर काहीतरी काम आहे वगैरे असं काहीतरी सांगत असायचा. त्यामुळे मला गडबड वाटली आणि नक्कीच मला असं वाटतं की काहीतरी आहे. म्हणूनच मी त्या घरी गेले आणि तिथे घरी मला ही पिशवी, फाईल आणि हा मोबाईल सापडला, जो की ताईंचा आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, "पण हा फोन तर ऑनच होत नाही आहे." ईश्वरी म्हणते की "हो, तेच तर म्हणते ना मी, की फोन ऑन होत नाही." म्हणजे याचा अर्थ असाच आहे की हा फोन काही महिन्यांपासून बंद होता. जवळ-जवळ 8 महिने झाले या गोष्टीला आणि तेव्हाच त्याने शलाकाताईंचा खून केला असेल तर? अर्णव म्हणतो की "हे जर असंच असेल तर इट्स व्हेरी डेंजरस. परंतु पोलीस तपास घेत आहेत या गोष्टीत. तू आता हे सगळं केलंयस." ईश्वरी म्हणते की "नाही सर, काही झालं तरीही ना, त्या राकेशला असं मोकळं सोडता नाही. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टींचा शोध घेतला." तेव्हा आता अर्णव म्हणतो की "एक मिनिट, मला आता या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थितपणे विचार करू दे. कितीही काही झालं तरीही आता या गोष्टी कशा हँडल करायच्या ते समजत नाही आहे मला." आणि मग ईश्वरी म्हणते की "नाही सर, मला हे सगळं वाटतंय." तेव्हा अर्णव म्हणतो की "अगदीच खात्री असू शकते, कारण की तो जो राकेश आहे तो बायकांना फसवण्यामध्ये, मुलींना फसवण्यामध्ये अगदी माहीर आहे आणि दुसऱ्यांचे पैसे लुबाडण्यामध्ये देखील." ईश्वरी म्हणते की "हो, मला शलाकाताईंनी तेच सांगितलं होतं की त्यांच्या नवऱ्याने गावची जमीन वगैरे सगळं काही विकलं होतं. मग नक्की हे सगळं राजेशनेच केलं नसेल कशावरून? मला त्याच्यावरच संशय येतोय." आता अर्णव म्हणतो की "ठीक आहे, आता हे जर सगळं असं असेल तर मग अगदी बघायलाच हवं." ईश्वरी म्हणते की "आत्याने त्याला आमच्या घरासमोर, जुन्या घरासमोर घुटमळताना पाहिलेलं होतं आणि त्यामुळेच हे सगळं आता माझ्या लक्षात येतंय आणि म्हणूनच मी तिथे संशय आला आणि शोधण्यासाठी गेले आहे." तेव्हा अर्णव म्हणतो की "नाही, या सगळ्या गोष्टी काहीतरी विचित्र आहेत. सगळं नीट व्यवस्थित बघितलं पाहिजे." त्यालाही आता टेन्शन येत असतं. ईश्वरी म्हणते की "सर, असं जर असेल ना तर तो गुन्हेगार आपल्या घरात मोकाट फिरत आहे. अगोदरच त्याने अंजलीताईचंही आयुष्य उद्ध्वस्त केलंय." अर्णवला ईश्वरी म्हणते की "सर, आता हा फोन आपल्याला ऑन करायला हवा." अर्णव म्हणतो, "पण ईश्वरी, अगं इतका जुना फोन आहे आणि त्यामध्ये आपल्याकडे याचा चार्जरही नसणार. मग आपण हा फोन ऑन तरी कसा करायचा?" ईश्वरी म्हणते की "सर, मला आता काही कळत नाही आहे. म्हणजे जर खरंच याच्यात त्या राकेशचं काम असेल ना, तर त्याच्या सगळ्या कच्च्या चिट्टा या फोनमध्ये असू शकतो. त्यामुळे काही करून आपल्याला हा फोन ऑन करायलाच हवा." असं ईश्वरी अर्णवला सांगत असते. तेव्हा तो म्हणतो की "हाऊ इज इट पॉसिबल? पण हा फोन ऑन तरी कसा करायचा?" अर्णव बाहेर बघतो, तर ईश्वरी म्हणते, "काय झालं?" अर्णव म्हणतो की "मला बाहेरून कोणीतरी असं पास ऑन झाल्याचा भास झाला. म्हणजे कोणीतरी अशी व्यक्ती दिसली मला." तेव्हा आता अर्णव बघायला जाणार तेवढ्यातच मामाचा आवाज येतो. तेव्हा मग अर्णव म्हणतो की "मामा आहे." आणि नंतर मग आता ईश्वरी विचार करायला लागते की अर्णव सर, मामाच आलेत. तेवढ्यातच आता तो जो मोबाईल असतो तो ईश्वरी आतमध्ये ठेवून देते, कारण की कोणाला काही संशय नको यायला. त्यानंतर मग अर्णव आता म्हणतो की "मामासमोर आपल्याला काही दाखवायला नको." तितक्यातच आता मामा येऊन सांगतो की "अर्णव, अरे अंजलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलो ना, तेव्हा एक प्रॉब्लेम झाला." तेव्हा तो म्हणतो की "काय काय झालं?" तेव्हा तो म्हणतो की "अगं, घाबरण्याची काहीच गरज नाही ईश्वरी. अर्णव, असं झालं की तिथे तुला थोडासा त्रास झाला. मग तिला डॉक्टरने तिथेच थांबवून घेतलं आणि सांगितलं की 1 दिवस तिला इथेच राहू द्या आणि उद्या सकाळपर्यंत तिला डिस्चार्ज मिळेल. आकाश आहे तिच्याबरोबर, काळजीचं इतकं काही कारण नाही आहे." म्हणजे थोडंफार काहीतरी डॉक्टरांना वाटलं असेल म्हणून ठेवून घेतलं. तेव्हा "मामा, अगोदर सांगायचं होतंच ना हे सगळं." तेव्हा मामा म्हणतो की "अरे अर्णव, मी आणि आकाश होतोच ना तिथे, त्यामुळे काळजीचं काही कारण नाही. आणि हो, तुम्ही संध्याकाळपर्यंत तिला भेटायला जाऊ शकता. उद्या तिला डिस्चार्ज मिळेल. त्यामुळे अगदी टेन्शनचं काहीच कारण नाही आहे. आणि तसंही आकाशच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी घरचे येणार आहेत. त्यामुळे सगळी काही तयारी करायची आपल्याला." तर इथे राकेश मात्र सगळ्यांची आजूबाजूला लक्ष ठेवून पुन्हा जुन्या घरात शिरण्याचा प्रयत्न करतो आणि तो घरात शिरल्यानंतर हळूच दरवाजा बंद करतो आणि सगळ्या काही गोष्टी आता तो शोधायला लागतो. आणि त्याला माहीत असतं, तो खुर्ची घेऊन पटकन त्या कपाटावर पिशवी शोधण्यासाठी जातो, परंतु ती पिशवी तिथून गायब असते. आता राकेश म्हणतो की "अरेच्चा, ही पिशवी गेली तरी कुठे?" तो घाबरतो की अचानक ही पिशवी इथून कशी गायब झाली असेल? म्हणजे हे कोणाला सापडलं असेल? ही पिशवी तर मी इथेच ठेवली होती. राकेशला आता भयंकर धक्का बसलेला असतो. काहीही करून आता ती पिशवी शोधली नाही किंवा सापडली नाही, तर मात्र काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. हे आता राकेशला चांगलंच समजलेलं असतं. त्यामुळे तो काळजीत असतो. राकेश आता आजूबाजूला कपाटाच्या खाली वगैरे सगळीकडे वाकून शोधू लागतो की काही सापडतंय का, परंतु ती पिशवी कुठेही सापडत नसते. आता राकेश मात्र पूर्ण टेन्शनमध्ये आलेला असतो. ईश्वरी मात्र इथे घरातले येणार आहेत लग्नाची बोलणी करायला म्हणून खूपच खुश असते आणि म्हणते की "बढिया,
आता माझी कचोरी तर बनवून झाली. आता मस्तपैकी गरमागरम समोसे बनवले, की माझं काम झालं. म्हणजे कसं आहे ना, घरातले आले, की त्यांच्यासमोर असे बढिया नाश्त्याचे पदार्थ ठेवले ना खाण्यासाठी, की सगळ्यांचा मूड अगदी फ्रेश होऊन जाईल. आणि कसं आहे, लग्नाची बोलणी फायनल झाली. लग्नाची एकदा की तारीख ठरली ना, मग मात्र मी हे सगळे तोंड गोड करायला सगळ्यांची मोकळी झाली. आता ईश्वरी म्हणते, की "पण हे पीठ तर पातळ झालं. आणखी पीठ घ्यायला हवं." पण तिचा हात तर पिठाने आता खराब झालेला असतो. तेवढ्यात अर्णव येताना दिसतो पाण्याची बाटली घेत. ईश्वरी म्हणते, की "सर प्लीज मला जरा हा पिठाचा डब्बा देता का? मला ना जरा पीठ हवं आहे." ईश्वरीला तो आता बघत राहतो आणि म्हणतो, की "व्हॉट? पीठ?" तेव्हा ती म्हणते, की "हो सर, मला पीठ हवं होतं. माझा हात खराब आहे बघा." असं म्हणून ती हात दाखवते. अर्णव म्हणतो, की "1 मिनिट. ईश्वरी, मी या किचनच्या कामामध्ये काही मदत करत नाही मिस इंदोर, ओके? त्यामुळे आय कांट हेल्प इट." तेव्हा ईश्वरी म्हणते, की "सर प्लीज तुम्ही मदतच करत नाही आहात." तेव्हा तो जात असतो. ईश्वरी म्हणते, की "अर्णव सर, पण एका प्रश्नाचं तुम्ही मला अजूनही उत्तर दिलेलं नाही आहे." तो म्हणतो, की "कोणत्या?" ईश्वरी म्हणते, की "अर्णव सर, आपल्या नात्याबद्दल तुम्ही काय विचार केला आहे? आपल्या नात्याचं काय? याचा अजूनही तुम्ही मला काहीही उत्तर दिलेलं नाही." आता अर्णव मात्र गप्प असतो. तो काहीच ईश्वरीला बोलत नाही. ती देखील तिथे गप्प त्याच्या उत्तराची वाट पाहतच उभी असते. पुढच्या भागामध्ये आता मामी ईश्वरीला म्हणत असते, की "तुला जर वाटत असेल, की तुझी बहीण या घरात लग्न करून या घरची माझी सून होऊन येईल ना, तर तुझं ते स्वप्न मी कधीही पूर्ण होऊ देणार नाही. तुझी जी बहीण आहे या घरामध्ये कधीही लग्न करून मी येऊ देणार नाहीये. समजलं?" असं ईश्वरीला ती आता रागानेच बोलून दाखवते. आणि ईश्वरीला मात्र याचं खूप वाईट वाटतं. तर सुप्रिया आता नमूला समजवत असते, की "अगं, बाकीच्यांचं जाऊ दे, परंतु जर तू त्या घरात लग्न करून जाणार आहेस आणि तुझी जी होणारी सासू आहे, तिलाच तू जर सून म्हणून पसंत नसशील, तर मग काय करणार आहेस तू? अगं, कशा गोष्टी फेस करणार आहेत? हे लग्न तरी कसं होईल मग?" तेव्हा मग नमू म्हणते, की "आई, मला ना आता या सगळ्याचा खूप कंटाळा आला नको मला आता हे आयुष्यच नको आहे. बस मी संपवते स्वतःला." असं म्हणून आता नमू किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये सुरी ठेवलेली असते. त्याने स्वतःचा हात कापून घेण्याचा प्रयत्न करते. सुप्रिया तिच्यावर ओरडते, की "नमू थांब." आणि तिला जोरात आता ती कानाखाली वाजवते. त्यावेळेला आता नम्रता रडायला लागते. "आई, मला हे आयुष्य नको." असं म्हणून ती खूपच आता वाईट वाटून घेत असते आणि रडायला लागते. त्यानंतर मग आता इथे सगळेजण नाश्त्याला बसलेले असताना ईश्वरी ही सगळ्यांना सांगत असते, की जोपर्यंत मामी लग्नाला तयार होणार नाहीत, सगळे व्यवस्थित या लग्नाला तयार होणार नाहीत ना, तोपर्यंत आई या लग्नाला होकार दर्शवणार नाही. असं ऐकल्यानंतर सगळेजण आता चिंतेत असतात आणि काळजीमध्ये असतात. काय करावं कोणाला काहीही कळत नसतं. आता पुढे नेमकं काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.